तुम्हाला असं कधी वाटतं का की वीकेंडला फॅमिली बरोबर रिलॅक्स आणि एन्जॉय करण्यासाठी एक छोटीशी वन डे ट्रिप करावी? अशा ठिकाणी जे सिटीपासून जास्त लांबही नसेल, आजूबाजूला डोंगर, झाडी आणि शुद्ध हवा असेल, थोडे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज असतील, पक्ष्यांचा आवाज आणि निरागस प्राणी देखील असतील आणि या निसर्गाचा आनंद घेत घेत मस्त रेडीमेड गरम गरम चहाचा कप एन्जॉय करता येईल. वा, विचार करूनच भारी वाटतंय ना. असंच आम्ही सडन प्लॅन केलाय आणि निघालोय पुण्यावरनं फक्त 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं एका मस्त ठिकाणी जिथे हे सगळं आहे. हा अनुभव आमच्या बरोबर एन्जॉय करण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. दिवाळी संपली आहे आणि विकेंड पण आहे, तर कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय. पण जायचं कुठे? कोण म्हणते सिंहगडला जाऊ, तर कोण म्हणते खडकवासल्याला जाऊ. पण असं लहानपणी कुठेतरी पटकन ड्राईव्हला जायचं मूड झाला ना, तर आम्ही नेहमी मुळशीला एक राऊंड मारून यायचो आणि मन खुश व्हायचं. यावेळी पण तसंच झालं. मला एकदम आठवण झाली आणि म्हणलं चला मुळशीलाच जाऊयात की. मग काय, सगळे खुश, कारण पावसाळी वातावरण पण झालंय आणि मुळशीचा रोड म्हणजे एकदम फुल ऑफ नेचर, ढाबे, गाव, घाट आणि मस्त शेती. हा सगळा इंद्रायणी तंत्र असतोय या भागात आपल्याकडे येतो भासाचा छान. 1.5 तासानंतर आपले डेस्टिनेशन आलेले आहे. तुम्हाला स्क्रीनवर काही दिसतंय का ज्यावरनं कळेल की आपण कुठे आलोय? फायनली आम्ही पोहोचलोय गिरीवन नावाच्या खूप सुंदर रिसॉर्टला, जी मुळशीची एक हिडन ब्युटी आहे. पोचल्यावर गरम गरम उपमा आणि चहा आलाय आणि आपल्याला भेटायला इकडे एक गोड माऊ पण आली आहे. चला आता म्हणे रिसॉर्ट बघायला जाऊयात. इथे इतकी शांतता आहे ना की झोप आली तरी छोट्या छोट्या हट्स मध्ये क्विक नॅप पण घेऊ शकतो आपण. हे आमचे नाडगोडा काका इथेच राहतात आणि रिसॉर्टची माहिती देतात. हे हाडशी का? हे हरशी समोर डोंगर. टपरी दिसते ना, ह्या बाजूला मंदिराचं बिबट्या बिबट्या मस्त दिसतात. तुला बघायचं आहे का बिबट्या पळताना किंवा ह्यांचे? 1-2 दिवस येऊन राहा माझ्या. खरंच सांगतो, माझ्या शेजारच्या कुंपणामधनं बिबट्या गेला. माझ्या समोर एक गाय होती की जिचं आम्हाला दूध मिळत होतं करोनामध्ये. त्याने ती गाय मारली आणि 250 फूट उडत उडत गेली. इकडे ससे पण दिसतात. वाव, हॅलो. त्यांना उचलू काका नाही येत. US मध्ये व्हाईट रॅबिट सहसा काय तेवढे बघायला मिळत नाहीत. नॉर्मली ब्राऊन कलरचेच दिसतात, ऍटलिस्ट आमच्या मॅसेच्युसेट्स च्या एरियामध्ये तरी. चला आता गिरीवनची एक टूर घेऊयात. इथे नैसर्गिक सौंदर्याबरोबरच एक छोटस अम्युजमेंट पार्क पण आहे आणि बरेच लोक या निसर्गाच्या सानिध्यात घरं बांधून सुद्धा राहतात. ते बघायला पण खूप मजा आली. त्याची झाडं वगैरे काय सुंदर वाटतच ते समोर रस्ता. आता जरा गेस्ट हाऊस मध्ये रेस्ट करूयात, सुंदर व्ह्यूज आणि चहाचा आनंद घेऊयात. आणि आय जस्ट रिअलाइज की सकाळपासून हा माझा 3रा चहा आहे. US मध्ये 3-4 दिवसातनं एकदा चहा पिणारे मी, इकडे दिवसातनं 3-4 कप कसा चहा प्यायला लागले माझं मलाच कळत नाहीये. पण खरंच भारतातल्या हवेत काहीतरी आहे ज्यामुळे तुम्हाला आपोआपच चहा प्यावं असं वाटतं. आता पटकन जेवण करून निघूयात ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायला. आम्ही आता इकडे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायला आलोय. वरनं पण येऊ शकता, पण वरनं ते झिपलाईन हे लावावं लागतं म्हणे सेफ्टी.
आणि आम्ही तिघांनीही, मी, बाबा आणि सुमेधने हा रोड क्रॉस केला, हा ब्रिज. आणि आरती करते आता, मला मजा येते तिला चिडवायला. हे 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 2000 years later. आता आम्ही पुढची ऍक्टिव्हिटी करायला चाललोय आणि हिचं ब्रिज क्रॉसिंग अजूनही चालूच आहे. वा, आर्चरी लेसन्स चाललेत सुमेधच्या आरतीला. इकडे झिपलाईन क्रॉसिंग पण आहे, जे बघून खूप एक्साइटमेंट वाढली माझी आणि आरतीची. पण कळत नाही नेमकं जावं की नाही ते, कारण एवढी हाईट बघून थोडीशी भीती पण वाटते. आम्ही जातो, आम्ही चहा पिऊन येतो, तुम्ही या मागणं वडापने. फायनली आम्ही डिसाईड केलं की जातो आम्ही, कारण असे चान्सेस सारखे सारखे येत नाहीत. आणि बघूयात कसं काय होतंय ते. खूपच भीती वाटली तर लास्ट मिनिट कॅन्सल पण होऊ शकतं. पण इथे जाण्यासाठी हा डोंगर आधी चढायचा. आता आरती ही राईड स्टार्ट करते. केला चिल, ये हात सोड सोड. आणि आता माझा टर्न आहे, मी काहीच बोलत नाही कारण मला अजूनही भीती वाटते थोडी. आता खाली बसा, चेअर पोझिशन. इथे धरू ना टाईट. पुढे गेल्यानंतर सोडला तरी चालेल. बापरे, हे निघणार नाही ना दादा? नाही नाही, थोडा पुढे, थोडा पुढे. खूप ऑसम एक्सपिरियन्स आहे. सुरुवातीला जरा भीती वाटली, पण आता राईड स्टार्ट झाल्यावर काहीच वाटत नाहीये. जे रिअल लाईफ मध्ये पण ऍप्लिकेबल होतं असं मला वाटतं की तुम्ही सुरुवात जेव्हा करता तेव्हाच अर्धी लढाई जिंकता. आता आम्ही निघालोय परत आमच्या रिसॉर्ट कडे. वा, एकदम फॉरेनर सारखं स्टाईल आहे. युके स्टाईल आहे. कॉलोनियल हाऊसेस. हा, गरम भजी आलेली आहे. वा 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 वा. या, मी नाही खाऊ शकत, माझा घसा बसला. छोटी मी खाऊ शकतो. थँक्यू. चिअर्स. फायनली हा दिवस संपतानाचा आता शेवटचा चहा माझा. तुम्ही जरी घरी असाल तरी बाल्कनीत बसून फॅमिली बरोबर चहा घ्या, संध्याकाळचं मस्त वेदर एन्जॉय करा. कारण काही वेळा असे छोटे छोटे मुवमेंट्स पण आपण एन्जॉय करणं विसरून जातो, जसं की ह्या लेडीजचा ग्रुप रील्स काढत होता. आणि या माऊला आता बाय बाय करूयात आणि घरी जायला निघूयात. तर अशा प्रकारे आपल्या मुळशीची छोटीशी पण धमाल ट्रिप संपूयात. तुम्ही नेचर लवर आणि प्राणीप्रेमी असाल तर हा परफेक्ट वीकेंड गेटवे आहे. आणि आय होप तुम्ही पण आमच्याबरोबर ही ट्रिप एन्जॉय केली असेल. ही ट्रिप कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं आणि तुमच्याशी गप्पा मारायलाही आवडतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या शुक्रवारी इन अनदर ट्रिप विथ अनदर वाईफ आपल्या या अमेरिकन लाईफ मराठी वेब चॅनलवर. तोपर्यंत ट्रॅव्हल करा आणि एक्सप्लोअर करा. बाय.